आपण पाहत आहात ठळक घडामोड निर्भीड पत्रकारिता। सासवड पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू असा वाहनासह 98,14,600 रुपये मालासह केला जप्त। सासवड पोलिसांनी मानवी शरीरास अपायकारक असणारा व महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व सुगंधित तंबाखू असा वाहनासह 98,14,600 रुपये मालासह जप्त केला। या प्रकरणी 2 परप्रांतीयांना अटक करण्यात आली आहे। सदर कारवाई 21 एप्रिल रोजी 2:30 वाजण्याच्या सुमारास सासवड तालुका पुरंदर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत सासवड नारायणपूर हॉटेलवर रोडवरती हॉटेल कराज स्वाद समोर करण्यात आली आहे। या प्रकरणी ट्रक चालक कमलेश कुमार रामनरेश यादव वय वर्ष 41 मूळ राहणार हरिकापुरा पोस्ट कटारा तालुका जेठवारा जिल्हा प्रतापगड राज्य उत्तर प्रदेश व क्लीनर रणजित कुमार हरिश्चंद्र पटेल वय वर्ष 23 मूळ राहणार हनुमानगंज पोस्ट कल्याणपूर तालुका सोराव जिल्हा इलाहाबाद जिल्हा उत्तर प्रदेश दोघे सध्या राहणार हडपसर तालुका हवेली जिल्हा पुणे यांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी पोलीस हवालदार जब्बार हारून सय्यद यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। 21 एप्रिल रोजी पोलीस नाईक पोटे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ट्रक नंबर MH17BY 1429 हा महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अन्न व औषध प्रशासन मुंबई यांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यान्वये प्रतिबंधित केलेला गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू साठ्याची विक्री करण्याच्या हेतूनं बेकायदेशीरपणे अवैधरित्या नारायणपूर रोडनं सासवडला येत आहे अशी खात्रीशीर बातमी मिळताच लागलीच पोलीस पथक 2 पंचासोबत कराज स्वाद हॉटेल समोर गेले। तिथे त्यांना 2:30 वाजेच्या सुमारास सदर वर्णनाचा ट्रक दिसला। त्यास थांबून गाडी चालकास गाडीमध्ये काय आहे याबाबत विचारले असते त्यांना गुटखा व सुगंधित तंबाखू असल्याचं सांगितल्यानं वाहनात असलेला मुद्देमाल 2 पंचासमक्ष आहे त्या अवस्थेत ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षक यांना फोनवर कळवून पुढील कारवाईसाठी सासवड पोलीस ठाणे इथं आणला। तसेच अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे यांना ईमेलद्वारे पत्र पाठवले। तेथील अधिकारी क्रांती बारवकर यांना फोनवर कळवण्यात आले। 22 एप्रिल रोजी 3 वाजता अन्न व औषध प्रशासन विभाग पुणे येथील अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती विठ्ठल बारवकर या सासवड पोलीस स्टेशन इथं हजर झाल्या। त्यांनी पंचासमक्ष एक लाल रंगाचा 12 टायर असलेला ट्रक त्याचा RTO नंबर MH17BY 1429 वाहनामधून गुटख्याची पोती पोलीस स्टाफच्या मदतीने खाली उतरवून त्यांची पंचनामा करण्याच्या कामे पाहणी केली। त्यावेळी वाहनात एकूण 63,14,600 रुपये किमतीच्या वेगवेगळ्या कंपनीचे गुटखा व सुगंधित तंबाखू 35 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 98,14,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे।